IPLच्या धर्तीवर महाराष्ट्र फुटबॉल लीगचं आयोजन भीमा कृषी 2026 भव्य कृषी व पशु प्रदर्शन 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत. प्रदर्शनाची वैशिष्ट्ये: तांदूळ महोत्सव, कृषी योजनांची माहिती, मत्स्य बीज माहिती, ड्रोन शेती, डेअरी फार्मिंग, सेंद्रिय शेती, फळबाग व फूल शेती. प्रदर्शनाचे खास आकर्षण: बैलगाडा शर्यतीतील हरण्या बैल व 5 फुटाचा इग्वा निसर्डा. प्रदर्शनास भेट द्या. मेरी वेदर ग्राउंड, कोल्हापूर. फुटबॉल खेळाला देशपातळीवर नवी दिशा देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात IPLच्या धर्तीवर फ्रँचायझी पद्धतीनं महाराष्ट्र फुटबॉल लीगचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, विस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि प्रो स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पुढाकारातून 10 वरिष्ठ संघात शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामने रंगणार आहेत. प्रत्येक संघात कोल्हापुरातील 3 खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसंच विविध शहरांचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू देखील फ्रँचायझी पद्धतीनं निवडले जाणार असल्याचे मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. खेळाडूंची निवड चाचणी ही मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर इथं होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या तज्ज्ञांकडून दर्जेदार खेळाडूंची महाराष्ट्र फुटबॉल लीगसाठी निवड होणार असून IPLच्या धर्तीवर फ्रँचायझी पद्धतीनं खेळाडूंची करणार आहेत. त्यानंतर संघ मालक हे प्रत्येक संघाचं 15 दिवसीय शिबिराचं आयोजन करतील. त्यानंतर कोल्हापुरात मे महिन्यात महाराष्ट्र फुटबॉल लीग स्पर्धेला सुरुवात होईल. यावेळी बोलताना विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती म्हणाले, स्टेडियम इथं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रत्येक खेळाला सरकारचं पाठबळ असल्याशिवाय चालत नाही आणि म्हणून फुटबॉल देखील एक अतिशय लोकप्रिय असणारा खेळ आहे. फुटबॉलला आत्ता जर आपण बघितलं शहरामध्ये विशेष करून एकच छत्रपती शाहू स्टेडियम हे एकमेव स्टेडियम आहे की जिथं फुटबॉल वर्षभर चालतो. म्हणजे पावसाळ्यातले आपले 2-3 महिने सोडले तर वर्षभर तिथं एकही दिवस मैदानाला विश्रांती नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून इथं देखील एखादा नवीन स्टेडियम शासनाच्या माध्यमातून हे उपलब्ध व्हावं ही आमची देखील मनापासूनची इच्छा आहे. निश्चितपणे आता हे मी जसं म्हणलं की रक्षाताई खडसेंचं याच्यामध्ये स्वतःचा पुढाकार ही लीग सुरू करण्यामध्ये होतं. आज उद्या ते येतील, क्रीडा मंत्री केंद्राचे या ठिकाणी येणार आहेत आणि राज्याचे वेगवेगळे क्रीडा क्षेत्रातले अधिकारी येतील, प्रशासनातले अधिकारी येतील, लोकप्रतिनिधी येतील आणि म्हणून या ठिकाणी देखील भविष्य काळामध्ये एखादं चांगलं स्टेडियम होण्याच्यासाठी आम्ही देखील सगळे प्रयत्न करू. आणि खरं तर शासनाने ओळखून फुटबॉलसाठी देखील आज काहीतरी याच्यामध्ये उपाययोजना केल्या पाहिजेत असं मलाही वाटतं. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक अतिशय ऐतिहासिक असं पाऊल या फुटबॉलच्या निमित्तानं या ठिकाणी होतंय. महाराष्ट्र फुटबॉल लीग या नावाने प्रथमतःच ही फ्रँचायझी लीग ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अधिकृत लीग म्हणून ही या वर्षीपासून सुरू होते. आणि ज्याला महाराष्ट्रामधलं सगळ्यात जर कुठलं शहर फुटबॉल वेडा असेल तर फुटबॉलला सगळ्यात जास्त राजाश्रय आणि लोकाश्रय कुठं असेल तर तो कोल्हापुरात आहे. आणि म्हणून ही लीग कोल्हापुरात व्हावी हा आमचा सर्वांचा प्रयत्न होता. आणि त्या निमित्तानं गेले काही वर्ष आम्ही त्याच्यावर थोडंसं काम करत होतो. आणि आज AIFFच्या मान्यतेनं, विफाच्या पुढाकारानं आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या पुढाकारानं आणि प्रो स्पोर्ट्स ही एक एजन्सी आहे जी स्पोर्ट्स प्रमोशनमध्ये काम करते आहे. ते जे ऑलरेडी पुण्यामध्ये कबड्डी लीगची त्यांच्या माध्यमातून प्रो स्पोर्ट्स त्यामध्ये काम करते आणि अशा संयुक्तरित्या या लीगचं आयोजन या वर्षी मे महिन्यामध्ये आपण कोल्हापुरामध्ये करतोय. साधारणपणे IPLच्या धर्तीवर जसे खेळाडू आणि संघ निवडले जातात त्याच धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण 10 संघ मालक यामध्ये असतील. 10 संघांची निवड होईल. त्यामध्ये सगळ्या खेळाडूंची निवड ही बोली पद्धतीने होईल, त्यांचं ऑप्शन होईल आणि त्याच्यानंतर एक होस्ट सिटी म्हणून कोल्हापूरचे आम्ही किमान प्रत्येक संघामध्ये 3 खेळाडू असावेत हा देखील आम्ही त्याच्यामध्ये एक नियम ठेवलेला आहे. आणि तेही खेळाडू हे मेरिट माध्यमातूनच निवडले जातील. मला असं वाटतं की एकंदरीतच आपण जर बघितलं तर IPLची पॉप्युलॅरिटी किती आहे आपल्याला माहिती आहे.
आज प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून कबड्डीला जो ग्रामीण भागातला खेळ म्हणून कबड्डीकडे आपण पाहतोय, पण आज कबड्डीला देखील किती त्यानुसार किती प्रकाश झोतात तो खेळ आला आणि अगदी ग्रामीण भागातल्या अगदी एखादा चांगल्या खेळाडूला देखील आर्थिक त्याचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं लीगनं किती महत्त्वाची भूमिका त्यामध्ये पार पाडली हे आपल्याला दिसून येतंय. आणि म्हणून त्या अनुषंगानं फुटबॉल देखील कुठं काही महाराष्ट्रामध्ये कमी नाही आहे, पण फुटबॉलला एक व्यावसायिक व्यासपीठ मिळालं पाहिजे त्या अनुषंगानं या लीगची उपलब्ध आपण करून दिलेली आहे. मला असं वाटतं की जसं केरला सुपर लीग जर आपल्याला माहीत असेल, केरला सुपर लीग केरलामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याचनंतर वेस्ट बेंगॉलची लीग देखील लोकप्रिय आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील फुटबॉलमध्ये लीग ही सुरू व्हावी त्या अनुषंगानं आज हे या वर्षीपासून सुरू होते आहे. आणि मला वाटतं एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये फुटबॉलच्या अनुषंगानं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. खेळाडूंना एक चांगलं व्यावसायिक व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील या माध्यमातून एक चांगली हे व्यासपीठ मिळणार आहे. मला वाटतं सोनी लाईव्ह आणि झी याच्यावर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. आणि म्हणून ही स्पर्धा फक्त काय ही फक्त लीग ही महाराष्ट्रापुरती न राहता ती जगात सगळीकडं जाणार आहे. हे पहिलं वर्ष आहे या लीगचं. मला वाटतं ही 100% आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर ही महाराष्ट्रामध्ये ही लीग व्हावी यासाठी आपल्या केंद्राच्या क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसेंचा देखील अतिशय प्रयत्न आणि पाठपुरावा होता. त्या सातत्यानं माझ्याशी संपर्कात होत्या की ही लीग महाराष्ट्रामध्ये फुटबॉलसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फुटबॉलचा विषय येतो त्यावेळेला कोल्हापूरचं नाव हे पहिल्यांदा येतं आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये तुम्ही करा म्हणून त्यांचा हा प्रयत्न होता. मला त्यांचेही या निमित्तानं आभार मानले पाहिजे. पुढील 5 वर्षांसाठी महाराष्ट्र राज्यातील फुटबॉल संघांना मजबूत करण्याचा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे प्रो स्पोर्ट्सचे संचालक अनिरुद्ध पोळे यांनी सांगितलं. क्राऊडचा प्रतिसाद बघितलाय तिथं आय थिंक इंडियामध्ये ISL ला पण एवढा क्राऊड येत नाही जिथं आपल्या कोल्हापूरच्या क्लब मॅचेसला येतो. तर राजेंनी सांगितल्याप्रमाणे आपण इथे सगळ्यात महत्त्वाचं करणार की इंटरनॅशनल ब्रँड स्पॉन्सर्स आपण इथे आणणार आहोत, ज्याच्यामुळे सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो होणार आहे. आपले जे लोकल क्लब्स इथे खेळतात ते खूप आपल्यासाठी खूप मोटिवेशनल होतं. आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे आता आपल्याला हे कोल्हापूरचा फुटबॉल आणि किंवा महाराष्ट्राचा फुटबॉल आपल्याला निदर्शनाखाली आम्ही KSA मार्फत आणि विफा मार्फत आम्ही त्याची मेन्स लीग असणार आहे, पुरुष गटातली लीग असणार आहे. याचे टेक्निकॅलिटीज बिलकुल सोपे आहेत. हे ऑलरेडी फुटबॉलचा एक मोठा वारसा लाभलेला आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांचं पाठबळ असणार असल्याचं मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेस KSAचे नंदकुमार बामणे, माणिक मंडलिक, प्राध्यापक अमर सासने, राजेंद्र दळवी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.